एक महत्त्वाची बातमी, सुप्रिया सुळेंनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांची सुप्रिया सुळेंनी भेट घेतलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी यावेळी काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते। ही दृश्य आपण बघतोय, सुप्रिया सुळे काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या आणि यावेळी त्यांनी आपण बघतोय विजय वडेट्टीवार तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे आहेत त्यांची यावेळी भेट घेतलेली आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण बघतोय सुप्रिया सुळे काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत। निश्चितच निखिल, महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी एक जागा जी आहे ती आहे आणि त्यासाठी कुठेतरी शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। महाविकास आघाडीमधून सर्वांनी शरद पवार यांच्या नावालाच पाठिंबा द्यावा अशी देखील मागणी करली होती आणि त्यानंतर आज काँग्रेसने आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केलेली आहे की आमचं शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा आहे आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज या काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनंदन केलेलं आहे, तसेच धन्यवाद देखील दिलेला आहे की शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसच्या सर्व नेत्यांची भेट घेत सुप्रिया सुळे जे आहे ते त्यांचे आभार मानलेले आहेत। आपण जर का पाहिलं तर शरद पवार यांच्या नावावरती अनेक दिवसांपासून चर्चा होती की त्यांचं नाव राज्यसभेच्या खासदारकीसाठी देण्यात यावं, मात्र यावरती महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी एकमत झालेलं नव्हतं। अनेक बैठका झाल्या होत्या, अनेक चर्चा झाल्या होत्या, मात्र आज विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी ही भेट घेतलेली आहे। बिलकुल, धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सुप्रिया सुळे काँग्रेस नेत्यांच्या भेटीला गेलेल्या आहेत।